फेब्रुवारी महिना म्हटलं की लगेच आपल्याला आठवतं ते म्हणजे मंथ ऑफ लव्ह. आपण आजची तर नाही, पाश्चात्य संस्कृतीमध्ये एवढे गुरफटले गेलेले आहोत की आपल्याला फक्त टेडी डे, रोज डे, चॉकलेट डे आणि तसेच व्हॅलेंटाईन डे याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. परंतु याच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या राजाची देखील जयंती असते. याकडे आपलं दुर्लक्ष होत चालले आहे. आपण हे विसरत आहोत की शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून तो एक विचार आहे. आपल्याला माहिती आहे का शिवजयंती का साजरी केली जाते, ती कधीपासून साजरी केली जाते, शिवजयंती साजरी करण्याची पद्धत कोणी सुरू केली, परत शिवजयंती कशी साजरी करावी. म्हणूनच मी हेमांगी भाईदास पाटील आज तुमच्या समोर घेऊन येत आहे शिवजयंतीचा विचार. इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याच महिन्यात राजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांची समाधी 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर शोधून काढली आणि त्यांनी शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले. महाराष्ट्रात पहिल्यांदा पुणे शहरात 1870 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी केली. त्यानंतर हीच परंपरा बाळ गंगाधर टिळक यांनी पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. आले किती गेले किती, उडून गेले भराभरा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या राजांचा दरारा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखोंचा पोशिंदा, आकाशाला भिडणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, ज्यांना अनेक वेळा साक्षात शिवाचा अवतार मानले जाते, क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण उत्सवात देशभरात साजरी करतो. परंतु त्यांच्या कार्याविषयी सर्वसामान्य शिवभक्तांना आज किती ज्ञान आहे. आजकालच्या पिढीसाठी शिवजयंती ही फक्त सार्वजनिक सुट्टी म्हणूनच मर्यादित राहिलेली आहे. ही सुट्टी स्वतः घरी लोळत बसून महाराजांचे विचार, त्यांचे फोटो एकमेकांना शेअर करून, सोशल मीडियावर पोस्ट करून, स्टोरी आणि स्टेटस पुरतच राहिलेली आहे. काही ठिकाणी तर मांडव घालतात, महाराजांच्या प्रतिमेची, फोटोची पूजा करतात. ती तर केलीच पाहिजे, परंतु त्याच मांडवात विरंगुळा म्हणून पत्ते खेळले जातात. तसेच गड किल्ल्यांवर जातात, प्लास्टिकचा कचरा, बाटल्या तिथेच टाकतात, तिथे घाण घालून येतात. हीच का महाराजांची शिकवण, महाराजांचे विचार? आपण कुठेतरी विसरतोय हे नाही वाटत का? छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव नसून तो एक विचार आहे, जो आपल्याला आपल्यात रुजवून पिढ्यानपिढ्या जपायचा आहे, पुढच्या पिढींपर्यंत पोचवायचा आहे. कर्तृत्ववान, शौर्यशील, धैर्यशील, सन्मान, न्यायप्रियता, दूरदृष्टी, रणनीती, धैर्य, शौर्य असे गुण असणारा राजा आपल्या महाराष्ट्राला लाभला. तो आपल्याला जपायचा आहे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. हल्ली सगळ्यांनाच वाटतं महाराज पुन्हा जन्माला यावे, परंतु शेजाऱ्यांच्या घरात. त्यांना घडवणारी, संस्कार देणारी मा जिजाऊ देखील बनणं तेवढंच गरजेचं आहे, असं नाही वाटत का? आज बघायला गेलं तर 15-16 वर्षाचा मुलगा साधं दुकानात गेला, त्याला यायला 2 मिनिटं जरी उशीर झाला तरी त्याच्या आईचा जीव अगदी कासावीस होतो. परंतु त्याच वयात आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. त्या जिजाऊ मातांचं काळीज किती मोठं असेल. अशा धाडसी मातेच्या पोटी जन्माला आलेला धाडसी पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थच आपण ही शिवजयंती आज साजरी करतो. आजच्या शिवजयंतीचे स्वरूप पाहता शिवजयंती नेमकी कशी साजरी करावी, त्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम करावे, युवा शक्तीने यामध्ये कशी भूमिका निभवावी यासारखे प्रश्न पडावेत, अशी आजची एकंदर परिस्थिती आहे. शिवजयंतीसारख्या उत्सवात सर्व वयोगटातील लोकांनी करण्यासारखे खूप काही आहे. आपण महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करतो, हार फुलांनी सजवतो, रांगोळ्या काढतो, पताके लावतो. हे सगळं तर केलंच पाहिजे, पण यासोबतच लहान मुलांची महाराजांवर निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, यासोबतच प्रत्येक वर्षी किमान 2 शिवकालीन नाटके बसवली पाहिजेत. महाराजांचे विचार याद्वारे आपण पुढच्या पिढीला पटवून दिले पाहिजेत. जिथे शिवजयंती साजरी करण्याचे नियोजले आहे तिथे शिवकालीन देखावे, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, गरीब गरजू मुलांना शालेय वस्तू भेट म्हणून द्याव्यात. तसेच शिवप्रतिमा, बाळशिवबा, माता जिजाऊ, मावळे यांच्या वेशातील लहान मुले व रथ सजवावा. रथ सजवून मिरवणूक तर काढली जातेच, पण DJ न लावता लेझिम, ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक काढली तर त्याचा उत्साह काही औरच राहील. शक्य झालेच तर शिवकालीन शस्त्रकलेचे, युद्धकलेचे प्रशिक्षण घ्यावे, त्या शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. तसेच गड किल्ल्यांवर जावे, तेथील इतिहास जाणून घ्यावा, तेथील घडलेल्या शिवकालीन घटनांची माहिती घ्यावी आणि गड किल्ल्यांवर स्वच्छता करावी.
गडांच्या भिंतींवर अविचारू तरुणांनी काढलेली चित्रे, नावे पाण्याने स्वच्छ पुसावी. गडावर महाराजांच्या प्रतिमेची पूजा, दिवाबत्तीची सोय यासारखी अनेक कामे आपण शिवभक्त मिळून नक्कीच करू शकतो. महाराजांच्या कार्याला साजेस असं अजून बरंच काही आहे, जे करून पण आपण शिवजयंती साजरी करू शकतो. आता वेळ आहे ती सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करण्याची, महाराजांचे विचार आत्मसात करण्याची, आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे ऋण फेडण्याची. हे झाले माझे विचार. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आम्हाला कळवू शकता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.